तिथे ज्या ठेकेदाराचं काम सुरू आहे, ज्याने ते कंपनीने काम घेतलंय, त्या कंपनीची जबाबदारी आहे की वाहतूक व्यवस्था सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू ठेवण्यासाठी त्याने वॉर्डन ठेवायला पाहिजे. त्या वॉर्डन ज्या प्रमाणात आहेत ना, त्याची संख्या एकदा चेक करा. मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना सांगितलंय, पण असं आहे की जे कुमार हा सरकारचा जावई असल्यामुळे ते अधिकारी देखील बोलत नाहीत त्याला करतो. तिकडे जो कोण तिकडे टेंडर घेणार आहे तो असं समजतो की या सगळ्याचा मालक मीच आहे आणि मी करेन तीच पूर्व दिशा. त्यामुळे आज अशा पद्धतीचे अपघात होतात. जिकडे काम सुरू आहे त्याच्यावरती सुपरविजन असणं गरजेचं आहे. कन्सल्टंटने प्रत्येक वेळेला ते काम जे चालू आहे ते दिवस रात्र त्याचा माणूस तिथे उभा राहून त्या कन्सल्टंटची जबाबदारी किंवा ऑब्झर्वेशन करणं. त्याच्यानंतर MMRDAच्या तिकडे असणाऱ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा डेप्युटी इंजिनियरने त्याचं परीक्षण करून ती साईट ओके झाली की नाही त्याचं क्लेरिफिकेशन दिल्यानंतरच तो खालचा भाग वाहतुकीसाठी खुला करणं आवश्यक आहे. परंतु अशा पद्धतीने इन्स्पेक्शन होत नाही. मुंबईकरांच्या जीवनाशी आपण खेळतोय. त्यांचा जीव इतका स्वस्त नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे सत्य आहे, आज काय झालं की या मुलुंडच्या मेट्रोमध्ये जो माणूस गमावला त्याला आपण किती देतो पैसे? त्याला देतो किती? मंत्री महोदय माहिती आहे? 15 लाख रुपये. किती? 15 लाख रुपये. आणि कन्सल्टंट जो आहे ना त्याने काम व्यवस्थित केलं नाही म्हणून त्याला नोटिसेस दिल्या. त्याच्याकडनं किती वसूल करतोय? 15 कोटी रुपये. अरे अजब तुझं सरकार, खरोखर अजब आहे सरकार. 15 कोटी रुपये आपण वसूल करतोय की त्याने काम व्यवस्थित केलं नाही म्हणून, आणि माणूस मेला, जर जीव गेला तो जीव परत येणार नाही त्याला 15 लाख रुपये. हा कुठचा न्याय? आणि म्हणून मला असं वाटतं की भविष्यामध्ये हे अशा पद्धतीचे अपघात होऊ नये म्हणून MMRDAने MSIDCने एक वेगळी अशी यंत्रणा उभारली पाहिजे. जिकडे जिकडे काम चालू आहे ते चालू असलेल्या कामाचं ऑडिट होणं गरजेचं आहे. काम पूर्ण झालंय त्याचं देखील ऑडिट करणं गरजेचं आहे. हेच मुंबई महानगरपालिकेने केलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेचे देखील अनेक प्रकल्प सुरू आहेत. आज गोरेगाव मुलुंड लिंक रोड जो चाललाय टनेल फिल्म सिटीमधून मुलुंडकडे, आज ते काम चालू आहे. कोणतरी जे कुमार नावाचा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याला असं वाटतं की महानगरपालिका त्याचीच आहे. म्हणजे महानगरपालिका जी तयार झाली आहे ना ती जे कुमारसाठी झाली आहे. त्याला वाटेल तसं मनमानी काम, त्याला वाटेल तेव्हा तो पिलर ठोकणार, त्याला वाटेल तेव्हा तो पत्रे लावणार, त्याला वाटेल तेव्हा ट्रॅफिकची परवानगी असेल नसेल तो काम चालू करणार. लोकांवरती काय झालं, लोकांचं ऍक्सिडेंट झालं, लोक ऍक्सिडेंट होऊन मेली, त्याला काही पर्वा नाही, काही पर्वा नाही. स्थानिक आमदार म्हणून मी अनेक वेळा तिथे व्हिजिट घेतल्या. ट्रॅफिकच्या लोकांना आणलं, BMCच्या लोकांना आणलं. तिथे ज्या ठेकेदाराचं काम सुरू आहे, ज्याने ते कंपनीने काम घेतलंय, त्या कंपनीची जबाबदारी आहे की वाहतूक व्यवस्था सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू ठेवण्यासाठी त्याने वॉर्डन ठेवायला पाहिजे. त्या वॉर्डन ज्या प्रमाणात आहेत ना त्याची संख्या एकदा चेक करा. मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना सांगितलंय, पण असं आहे की जे कुमार हा सरकारचा जावई असल्यामुळे ते अधिकारी देखील बोलत नाहीत त्याला. तो म्हणतोय ती पूर्व दिशा. त्याने 4 वॉर्डन ठेवले, 4 वरती काम चाललंय. अरे पण लोकांचे हाल होतात ना. लोक जेव्हा घरापासून स्टेशनकडे निघतात तेव्हा त्यांना 1.5 तास फक्त तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती पोचायला लागतो. म्हणजे नागरी निवाराकडे जर माणूस निघाला तर त्याला पोचायला 1.5 तास तो स्टेशनला पोहोचतो. तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पोचायला त्याला 1.5 तास 1.5 तास लागतो. ही ट्रॅफिकची परिस्थिती आहे. जे कुमारला ठराविक वेळात काम पूर्ण करायचंय की त्याच्या पूर्वी पूर्ण करून त्याला इन्सेंटिव्ह घ्यायचंय, सरकारने त्याला द्यावं. पण काम चालू असताना जी सेफ्टी मेजर्स घ्यायचे असतात ते कोण घेणार आहे? आज तिकडनं टनेल म्हणून आपण तो फिल्म सिटी रोडवरून टनेल उतरवतोय फिल्म सिटीमध्ये, त्याला अरुण कुमार वैद्य मार्ग म्हणतो. जे संतोषनगर भीमनगरचा जो भाग आहे त्याच्या खाली टनेल तुम्ही उतरवताय, परंतु पुढे जाऊन यू मारून बस टर्न करून गाड्या टर्न करून याची जी व्यवस्था पाहिजे किंवा त्याच्या खालून जे पादचारी भुयारी मार्ग पाहिजेत ते करण्यासाठी ती काही व्यवस्थाच नव्हती. म्हणजे जे कुमारला कधीतरी हे काम करोडो रुपयामध्ये दिलंय त्याला ते टनेल एकदा करायचंय. बोगद्यामध्ये तो यंत्र घुसून माती काढायची आहे. फिल्म सिटीमधून काम पूर्ण करून तिकडे काम पूर्ण असं झालंय दाखवायचंय. सेफ्टी मेजर न घेता काम करायचंय. माणसं चालली तरी चालतील, ट्रॅफिकने मेली तरी चालतील, त्याच्यावरती काम चालू असताना लोक मेली तरी चालतील. काल परवाकडची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय, ते अरुण कुमार वैद्य रोडवरती जे कुमारचं काम चालू आहे ना, एक मुलगा आणि मुलगी मोटरसायकलवरून चालली होती. ती चालली होती क्लासमधून घरी. म्हणजे ते वडील होते आणि बहुतेक त्यांची मुलगी होती, त्यांना घेऊन चाललेले. वरती जयकुमारचं काम चालू होतं. त्या जयकुमारचं काम जिथून चालू होतं त्याच्या खालून मोटरसायकल चालली होती. तिच्यावरून जो का रॉड पडला किंवा तो मोठा दगड पडला बिचारीच्या मांडीवर पडला. आज
ती मुलीचं पाय पेजार झालंय. कोण? पोलीस त्याची दखल घेत नाहीत, आरटीओची दखल घेत नाहीत. जयकुमार कोणाला ऐकत नाही. जयकुमार सरकारचा जावई आहे. जयकुमार महानगरपालिकेचा जावई आहे. जयकुमारला आळा घालणार कोण? म्हणजे जयकुमार आमच्याच पैशातून त्या ठिकाणी करोडो रुपयाचं काम करणार, त्याला वाटेल तशी मनमानी करणार, मनमानी करताना सेफ्टी मेजर घेणार नाही, आणि हे काम करताना सर्वसामान्य मुंबईकर मेला तर त्याचा स्वैरसूतक सरकारला पण नाही आणि महानगरपालिकेला नाही. ही परिस्थिती आहे.